अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील सर्व स्थायी परिचारिका शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत। या संपाचा परिणाम म्हणून जीएमसी संचालित सर्वोपचार, सुपर स्पेशालिटी तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात आरोग्य सेवा प्रभावित झाली आहे। शासकीय रुग्णालयातील स्थायी परिचारिका कंत्राटी भरतीला विरोध, वेतनवाढ, वेतनातील त्रुटी, कामांच्या तासांमधील सुधारणांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शुक्रवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत। या संपाचा दुसरा दिवस असून त्याचा परिणाम जीएमसी, सुपर स्पेशालिटी, जिल्हा स्त्री रुग्णालयातील रुग्णसेवेवर झाला असून रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे। बाह्य रुग्ण विभागात दैनंदिन रुग्णसेवेची मदार निवासी आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी सांभाळली। मात्र रुग्णालयातील वार्डामधील भरती रुग्ण, प्रशिक्षणार्थी, नर्सिंग विद्यार्थ्यांच्या भरवशावर सोडल्यानं आंतररुग्ण सेवेत अडचणी निर्माण झाल्या। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने हा संप पुकारलेला आहे। राज्यव्यापी संप आहे आणि शासन आमच्या कुठल्याही मागण्या ऐकत नाही आहे आणि दुर्लक्ष करत आहे। रुग्णांना वेठीत शासन धरत आहे, परिचारिका धरत नाही आहे। कारण की आम्ही ह्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केलेला आहे, परंतु आम्हाला शासन त्या कुठल्याच मागण्या पूर्ण करत नाही आहे। आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की कंत्राटीकरण सर्वप्रथम रद्द केल्या गेलं पाहिजे आणि परिचारिकांच्या ज्या वेतन त्रुटी झालेल्या आहेत ते वेतन त्रुटी निवारण झालं पाहिजे। कंत्राटीकरण रद्द करणे, पदनाम बदल करणे, आमचे जे शैक्षणिक भत्ते आहे त्यामध्ये शैक्षणिक वेतन वाढ मिळाली पाहिजे। आम्हाला MGPJY भत्ता मिळाला पाहिजे। आमचा जो नर्सिंग अलाउन्स आहे जो केंद्राप्रमाणे आम्हाला मिळतो, केंद्रात सुरू आहे परंतु राज्य शासन आम्हाला देत नाही, तो 7,200 नर्सिंग अलाउन्स आम्हाला मिळाला पाहिजे। या आणि इतर सर्व आमच्या वित्तीय मागण्या, तसेच आमच्या ज्या स्थानिक लेवलच्या ज्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला पाळणाघर उपलब्ध करून दिली गेली पाहिजे, चेंजिंग रूम उपलब्ध करून दिली पाहिजे। शासन नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडत आहे, परंतु त्यासाठी लागणारं परिचारिकांचं मनुष्यबळाची पदनिर्मिती शासन करत नाही आणि सर्व रुग्णसेवेचा जो ताण आहे तो परिचारिकांवर येतो आणि या ताणातून मुक्ती हवी आणि आम्हाला प्रत्येक रुग्णाला चांगली उत्कृष्ट रुग्णसेवा देता आली पाहिजे, म्हणून आम्ही आज या प्रटांगणात उतरलेलो आहे। जोपर्यंत आमची मागणी घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही।